लहानपणापासूनच भुकेचे चटके सोसले, संघर्ष केला. दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार. शिंदे साहेबांनी राज्यसभेची उमेदवारी मिळताच ज्योती वाघमारे यांची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या निवडणुकीसाठी भाजपने आपले 4 उमेदवार आधीच निश्चित केले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि महाविकास आघाडीकडून राज्यसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती. अखेरीस शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे की मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार. मला वाटलं नव्हतं की कधी हा दिवस येईल. लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितला, लहानपणापासून भुकेचे चटके सोसले, लहानपणापासूनच संघर्ष केला आणि त्यानंतर शिवसेना सेनेच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा वाटलंही नव्हतं की यापेक्षा मोठं काही होऊ शकत नाही. परंतु शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. आज कुठल्याही पद्धतीचे आरक्षण नसताना माझ्यासारखी दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचते आहे. याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सर्वप्रथम मी शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची मनापासून आभारी आहे की त्यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील तमाम महिलांना एक सन्मानाची भेट दिली राज्यसभेच्या या उमेदवारीच्या माध्यमातून. मला वाटतं की माझी उमेदवारी ही केवळ माझ्या एकटीची उमेदवारी नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींची ही उमेदवारी आहे आणि लाडक्या भावानं आपल्या लाडक्या बहिणीला दिलेली ही ओवाळणी आहे. त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे नेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार मानते. आणि खरंच विश्वास बसत नाही आहे, कारण सोलापूरच्या एका गल्लीतली सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी, जिनं आयुष्यभर गरिबीचे चटके खाल्ले, जिला सत्ता म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, पॉलिटिक्स म्हणजे काय, या कुठल्याही गोष्टीचा स्पर्श नव्हता. परंतु वडील दलित पॅन्थरचे कार्यकर्ते, काबाड कष्ट करणारे माझे आई वडील, कदाचित त्यांना राज्यसभा म्हणजे काय आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे काय आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे काय हे पण त्यांना आज सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. मला वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका गोर गरीब दलित की बेटी, भीमराज की बेटी, जे मी प्रत्येक वेळेला अभिमानानं सांगते, त्या भीमराज की बेटी, गरीब की बेटी, दलित की बेटीला दिलेला हा न्याय आहे असं मला वाटतं. माझी उमेदवारी माझी नाही आहे, ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची उमेदवारी आहे, ही सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची उमेदवारी आहे, ही संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे. त्यामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सगळ्या महापुरुषांचे आभार. माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे भाऊ म्हणून या गरीब बहिणीच्या पाठीशी उभे राहिले. शाळेत असताना पायात चप्पल सुद्धा नसायची आणि अनवाणी पायानं सोलापूरच्या गल्लीच्या रस्त्यावर चालणारी मुलगी आज दिल्लीला जातीये. खरं वाटत नाहीये. खूप आठवणी आहेत. भावनिक एवढ्यासाठी की जेव्हा मी शिवसेनेमध्ये आले, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी प्रवेश घेतला. खरं तर मीठ आहे राजकारणामध्ये की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा बाप मोठा असावा लागतो, तुमचं नाव मोठं असावं लागतं, तुमचं आडनाव मोठं असावं लागतं. मी मोठ्या बापाची पोरगी नाही आहे, पण जर तुम्ही कष्ट करत असाल, जर तुम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणानं धडपड करत असाल, मग तुम्ही गरीब असलात तरी चालेल, तुमच्यावरती मुख्य नेत्यांचं लक्ष आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे न्याय देतात याचं उदाहरण आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रापुढे आणि भारतापुढे घालून दिलंय. खरं तर दलितांना, मागासवर्गीयांना संधी मिळण्यासाठी आरक्षण लागतं, महिलांच्या संधीसाठी सुद्धा आरक्षण लागतं. पण कुठलंही आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका महिलेला, गरीब घरातील मागासवर्गीय समाजातील महिलेला साहेबांनी न्याय दिला. मला वाटतं साहेबांनी इथे दाखवून दिलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी, की जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, लेकिन जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. अशा पद्धतीनं त्यांनी मला हा न्याय दिला. आज मला इतकंच या ठिकाणी सांगायचं आहे
की सामाजिक न्यायाचा एक नवा पायंडा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घालून दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.